नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. राज्यात अतिवृष्टीचे 9 बळी. मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत. एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज्ड झाला. सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका. मुख्यमंत्र्यांनी राज्यात इमर्जन्सी जाहीर करावी. लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध. कलम 163 लागू. आणि पहिल्याच पावसात मिसिंग लिंकची पोलखोल. स्लॅब कोसळला. माती आणि पाणी रस्त्यावर. विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. पीक विमा, सरसकट कर्जमाफी घोषित. शेतकरी अनुदान तसेच इतर प्रलंबित शेतीविषयक प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवावा अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्यात आज विविध ठिकाणी फलक लावून मागण्या करण्यात आल्या. संघटनेने लावलेल्या फलकांवर सरसकट कर्जमाफी 2025चा, पीक विमा, घोषित शेतकरी अनुदान व इतर शेती प्रश्नांवर सभागृहात प्रश्न मांडणार नसाल तर राजीनामा द्या असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आलाय. धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या तालुका धारूरच्या वतीने बॅनर लावून या माध्यमातून जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड काशीराम शिरसाट, तालुका अध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट संजय चोले, तालुका सचिव कॉम्रेड दादासाहेब शिरसाट, कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात, लक्ष्मण डोंगरे, शिवाजी गायकवाड, रामभाऊ मुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. बीडच्या शिरूर, कासार आणि वडवणी तालुक्यात 2 भीषण घटनांमध्ये विद्युत शॉक लागून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर संतापाची लाट उसळली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. शिरूर कासार तालुक्यातील हाजीपूर येथील कृष्णा मच्छिंद्र उगले हा तरुण शेतकरी शेतात काम करत असताना 33 केव्ही वीज वाहिनीचे काम अर्धवट सोडल्याने लोंबकळणाऱ्या जिवंत तारेचा त्याला स्पर्श झाला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 1 महिन्यापूर्वीच कृष्णा उगले यांच्या मोठ्या भावाचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे उगले कुटुंबियांवर दुःखाचा अक्षरशः डोंगरच कोसळलाय. तर दुसरी घटना वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे घडली. माऊली दिलीप गोंडे वय 26 वर्ष हा तरुण शेतकरी शेतात कामासाठी गेला असता वीज पोलमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार धक्का बसला आणि उपचाराची संधीही न मिळता त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या तारा, लोखंडी खांब आणि अर्धवट अवस्थेत सोडलेली काही कामे ही वीज यंत्रणा अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे बनले असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या 2 दुर्घटनेनंतर तरी महावितरण प्रशासन जागे होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अहिल्यानगर सोलापूर रोडवर घडली. वेदांत अशोक फंड वय 20 वर्षे याचा मृत्यू झाला असून ऋषिकेश बाबासाहेब फंड वय 23 वर्षे हा गंभीर जखमी झालाय. आष्टी तालुक्यातील केरुळ येथील वेदांत आणि त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश हे दोघे जण दुचाकीवरून पेरणी साहित्य आणण्यासाठी रविवारी दुपारी मिरज गावला गेले होते. तिथे ते साहित्य मिळाले नसल्याने ते अहिल्यानगर सोलापूर रोडने अहिल्यानगरकडे जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात वेदांत फंड याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश फंड हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांचे जुने सहकारी अमोल खुने यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. जय शिवराय. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माझं एवढंच सांगणं आहे, मनोज जरांगे आणि गंगाधर काळकुटे हे समाजाच्या नावावर आहे का लाबाडी करतात, दलाली करतात. या मनोज जरांगेच्या सुपाऱ्या फिरत्यात, कुठं काय न होतंय, बाय न होतंय, हे मीडियावाले बी लगेच उचलीत. पण माझं एवढंच सांगणं आहे मीडियावाल्याला बी, जरांगे पादला तरी बी तुम्ही बातमी लावतात. म्हणजे नेमकं हे चाललंय काय? अरे जरांगेला तर कुत्रं खात नाही. मी जिम्मेदारी घेतो. मनोज जरांगेला आहे का बीडच्या बस स्टँड मध्ये झोप म्हणा. ह्याला जर कुत्रं बी चावलं ना, ह्या गोष्टीची जिम्मेदारी मी घेतो. ह्याला मच्छर सुद्धा चावणार नाही, कारण हे एवढा विषारी की ह्याचा विष असं आहे. यांनी समाजाचीही वाट लावली, साऱ्या जवळच्याची वाट लावली. ह्यो एक काळ असा होता गंग्याचा आणि मनोज जरांगेचा. यांना 1.5 2 एकर जमिनीत एवढाले धोंडे त्यांच्या वावरात. खोपलेल्या बाजरीच्या भाकरी खाऊन हे आहे का चांगल्या मराठा समाजाची आहे का वाट लावली. हे फक्त समाजाला भावनिक करतात आणि ह्यांच्यात तेवढी कला आहे. कारण एक काळ ह्यांचा मला चांगला माहिती ना. मग हे डायरेक्ट एकदम ह्यांच्या प्रॉपर्टी मध्ये वाढ कस काय झाली, ह्यांना 1300 कोटीचे टेंडर कसे भेटतात.
आणि ह्याच्या सुपाऱ्याच काय फिरतात, हे नाटकच काय करतो, मीडिया बी आहे का. थोडं काय झालं की मनोज जरांगेची सुपारी फिरली. अरे काय हे नाटक कौरक असते तर. अरे समाजाला सर कळा लागले, महाराष्ट्रातल्या साऱ्या जनतेला सर हे कोण पांघरून घालतंय काय करतंय हे सर लक्षात यायला लागले साऱ्याचं. त्याच्यामुळे आहे का ह्या मनोज जरांगेने कुठंतरी थांबावं, मनोज जरांगेने आणि गंगाधर काळकुटेंनी. राहिला विषय मनोज जरांगेचा त्या सुपारीचा, कोणची नागपूरची बाई, कुठं ह्याचा मंत्रालयामध्येच कट शिरला, कोणत्या उकडामध्ये कोणत्या कुकरमध्ये शिरला बाबा तो कट, कसलं होतं ते कुकर, कोणची होती ती बाई, आणि तो कुठे गेला त्या 16 संघटना, तो हे 2-2 कोटी रुपये तो ह्या विरोधात बोलायला कोणचा मंत्री देणार होता, कोणच्या त्या संघटनात कोणचा आहे तो मंत्री सांग ना. कौरक समाजाला भावनिक करतो, बास कर ना आता हे छेपरी नाटक. तो हे बयाच्या वाहनावनी मराठा समाजाला हे बयाच्या वाहनाचा आहे का योद्धा लागलाय, कुठंतरी मराठा समाजाने आहे का ह्याच्यावर भरोसा टाकायचा सोडून द्यावात. जे 4-2% मराठा समाज राहिलाय, म्हणजे काही लोकांना समजा ह्यो माहित नाही आणि काय ते, पण 90-95% लोकांना कळाला ह्यो किती कसा आहे आणि कसा नाही. त्याच्यामुळे गंग्याने बी आहे का अशा बैठ देऊ नयेत. जरांगेला कोणी खात नाही. जरांग्याने आहे का पहिल्यापासून समाजाचा वापर केलेला आहे. जरांग्याला फक्त 1.5 एकर शेती होती. जरांग्याने आता कुठंतरी थांबावं, त्याला कोणी खात नाही का काही नाही. आणि गंगाधर काळकुटे, तू असल्या फेक बातम्या आहे का मीडियाला लाईव्ह जाऊ नको, कारण ह्याच्यामुळे आहे का समाजाचा, माझ्या मराठा समाजाचा अपमान व्हावा लागलाय. कोण खातंय रे. आणि तू काय म्हणतो, तू समाजाला आम्हाला शस्त्र उचलावं लागते. तो कुठं शस्त्र उचलच का समाजासाठी. समाजासाठी आमच्या ताईवर अन्याय झाला तर आम्ही कोपरेडीच्या आरोपीला कोर्टात तोडलं, आणि इथून पुढे बी कोणत्या बी माता माऊलीवर जर अन्याय झाला ना, आमच्यात धमक आहे. आणि आम्ही 96 कुळी मराठात कोर्टात नाही कुठे बी जर आमच्या माता माऊलीच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही तिथं तोडण्याची आमच्यात आज बी ती शक्ती. भाड्या हो, बास करा आता समाजाला भावनिक करायचं. भेटले ना आता 1300 कोटीचे टेंडर, झाले ना तुमचे समाधान, की लावली ना समाजाची सारी वाट. कुठे गेला तुमचा ते सगळे सोयरे शब्द. कौरक नाटक करतात हे भाडव्या हो. तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही समाजाला भावनिक करायचं सोडून द्या. तुम्हाला एक काळ तुमचा असा होता, तुम्हाला 1-1.5 एकर जमीन नव्हती, एवढे दगड धोंडे होते तुमच्या वावरात. तुम्ही एवढे मोठे झाले कसे कोणत्या हिशोबाने. बास करा आता हे नाटक. कौरक असते हे सारा समाज भावनिक करून. बीड जिल्ह्याचं ह्या मराठवाड्याचं वाटोळ आहे का सर, ह्या मनोज जरांगेंनी वाटोळ करून टाकलं सर. माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. मराठा समाजाला सारे मोठ्या भावाच्या भूमिकेत बघत होते, पण ह्या मनोज जरांगेमुळे आहे का साऱ्या 18 पगड जाती मराठ्याच्या उरावर बसायला लागल्यात. फक्त ह्याला कारणीभूत मनोज जरांगे. आणि हे आहे का मीच नीट करू शकतोय, ह्या चोट्ट्याला मीच नीट करू शकतोय, कारण मी ह्यांचा बाप आहे. ह्यांना मला बापच मानावं लागेल. ह्यांनी कुठं कुठं काय काशी केली काय नाही. आणि हे सर मला माहिती, गंग्या आणि मनोज जरांगे ह्यांना एक दिवस समाज 100% साड्या घालणार आहे. आणि तो टाइम जवळ आलेला आहे, जवळ कालावधी आलेला आहे. धन्यवाद. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.